8 एकर मध्ये आंबे लावलेत, 4,500 झाड आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक मुद्दा कोट केला की ते 9 कोटीचे होणार आहेत. तेव्हापासून माझ्या डोक्यात विचार पेटले की हे 9 कोटीचं गणित काय, जरा थोडं एक्सप्लेन करा. आपला शेतकरी पाठीमागे असण्याचं सगळ्यात एकमेव कारण आहे अकाउंटेबिलिटी नाही आहे त्याच्याकडे. गणित नाही मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गणित नाही. किती उत्पन्न आहे, किती खर्च आहे, किती मेहनत आहे, किती त्रास, तो हिशोबच लावत नाहीये. प्रत्येक भारतीय शेतकऱ्यानं अशा पद्धतीने शेती करावी, चांगला माल पिकवावा, माल एक्सपोर्ट करावा आणि त्याची परिस्थिती बदलावी. शेतकरी सुधारला म्हणजे आपला देश सुधारणार आहे. नमस्कार, आज मी आले आहे वैरागला. वैराग हे बार्शी तालुक्यातलं एक गाव आहे आणि या ठिकाणी विवा मार्टचे चेअरपर्सन श्री विजय गुंड सर यांनी एक त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून सगळे ऑर्गॅनिक खतं जे आहेत त्याच्यामधनं शेती कशी करायची आणि रासायनिक खतांना रामराम ठोकून ऑर्गॅनिक खतांचा वापर करून जास्त उत्पादन काढण्यासाठी काय काय करता येतं त्या बाबतीत आपण विजय सरांना विचारू. विजय सर, प्लीज जरा तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार मित्रांनो, मी विजय गुंड, फाउंडर अँड CEO vivaMart.com. मित्रांनो, आता मी वैरागला आहे. इथं बार्शी तालुक्यामध्ये आमची शेती आहे आणि आम्ही 100% ऑर्गॅनिक पद्धतीनं शेती करत आहे. आणि मला सर्वांना सांगायला फार आनंद वाटतोय की आम्ही इथं आज 30 प्रकारची फळझाडं लावलेली आहेत आणि लाईव्ह आता आम्ही इथं शेतामध्ये आहे. तुम्ही इथं जांभळ बघू शकताय, खजूर आहे, सुपारी आहे, इव्हन इथं आमच्याकडे 4 ते 5 टक्के आंबे आहेत. आश्चर्य वाटेल, आपल्या बार्शी तालुक्यात किंवा इकडे जिल्ह्यामध्ये काजू येत नाहीये, पण आमच्याकडे काजू पण आलेले आहेत आणि खात पण आले. काजू मुस्कानच्या हातामध्ये हे काजू आहेत. अंजीर पाठीमागे तुम्ही बघू शकता. गोड चिंच आम्ही लावलेली आहे, जी आपण इम्पोर्ट करतो ती. त्याच्यानंतर आज चिकू लावलेले आहेत, लेमन आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर मी 400 जवळपास नारळाची झाडं लावलेली आहेत आणि खाली आमच्या इथं प्लॉटला 4,500 केशर आंबा लावलेला आहे आणि 100% सगळं हे ऑर्गॅनिक आहे. आमचं एकच मिशन आहे, विषमुक्त शेती, रोगमुक्त भारत. कारण काय की आज आपला कृषीप्रधान देश आहे, पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर असताना सुद्धा आज खऱ्या अर्थानं शेतकरी हा खूप पाठीमागं आहे. आज पण आपल्या देशामध्ये एक नवीन तंत्रज्ञान वापरून शेती केली जात नाही. अजूनही आपण पारंपरिक पद्धतीनं शेती करतो. आमचा प्रयत्न हा आहे की लोकांनी थोडं आधुनिक पद्धतीनं, जसं इस्रायल टेक्नॉलॉजी आहे, इव्हन जसं जर्मन टेक्नॉलॉजी आहे, इव्हन आज आपल्या भारतामध्ये सुद्धा काही ठराविक शेतकरी व्हर्टिकल फार्मिंग करतात, ॲक्वाफोनिक फार्मिंग करतात. म्हणजे ताई बरेच लोकांना हे माहीत नाहीये की पाण्यावर पण शेती केली जाते. आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूरला ॲक्वाफोनिक फार्मिंग आहे, व्हर्टिकल फार्मिंग आहे. म्हणजे एका एकरमध्ये 20-20, 30-30 एकरची शेती केली जाऊ शकते. हे अजून आपल्या शेतकऱ्यांना माहीत नाही. मी वाईट मला हे वाटतं मित्रांनो की आज आम्ही धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यात बरेच ठिकाणी गेलो. 100-200 एकराचे शेतकरी आहेत, पण ते आज कर्जबाजारी दिसतात. आणि काही 10 गुंठ्याचा 20 गुंठ्याचा शेतकरी आहे, तो आज करोडपती आहे, कारण तो पॉली हाऊसमध्ये शेती करतो आणि हा 100 एकरवाला सोयाबीन लावतो आणि पुन्हा काढायला जातो. मग त्याच्यामुळे ही शेती परवडत नाही. हा एक लोकांचा चुकीचा भ्रम आहे. आम्ही आज प्रूव्ह करून दिलेला आहे मित्रांनो की आज शेती ही ऑर्गॅनिक पद्धतीनं 100% केमिकल फ्री केली जाऊ शकते. आम्ही ज्या शेतात आता उभा आहे याच्यात आम्ही कुठली गेली 5 वर्ष झालं कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आणि तरी सुद्धा तुम्ही सगळी झाडं बघू शकता मित्रांनो, सगळे फळं बघू शकता, फुलं बघू शकता, अतिशय उत्तम क्वालिटीची आलेली आहेत. माझं सगळ्या आपल्या भारतीय शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी केमिकलपासून दूर राहिलं पाहिजे. आज आपल्या भारतात सिक्कीम आणि हिमाचल 2 राज्य हे 100% केमिकल फ्री झालेले आहेत. येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये भारतात एकही केमिकलचं दुकान दिसणार नाही. असं गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा अनेक आज संस्था त्याच्यामध्ये काम करत आहेत. तर आपण सगळ्यांनी जर एक पाऊल पुढे घेतलं तर नक्कीच आपण आपली शेती, आपलं आरोग्य, आपली पुढची पिढी वाचवू शकतो. कारण का नुसती शेती खराब होत नाहीये, आज आपलं आरोग्य सगळ्यात मोठं खराब होत आहे. मित्रांनो, वाईट वाटतं मला की WHO ताई वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा सर्वे आहे, भारतामध्ये 87% लोकांना कॅन्सर सारखा आजार होण्याचा धोका आहे. हा मी सर्वे सांगतो WHO मित्रांनो, हे माझ्या मनची बात नाहीये. पण त्याच्यामुळं आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. आज तुम्ही जर बघितलं असेल, आमिर खानचा एक सत्यमेव जयते एपिसोड आला होता न्यूट्रोसिटिकलचा, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की आईच्या दुधामध्ये जे दूध, आज आईचं जे दूध आहे ते अमृता समान आहे, त्या दुधामध्ये आज एंडोसल्फान सारखे घातक कीटकनाशकं सापडली. विचार करा, ती आई काही एंडोसल्फान पिले असेल का? हे आपल्या शेतकऱ्यांनी फवारले, त्याच्या ते फळातून पिकातून त्याच्या पोटामध्ये गेले. आणि म्हणजे आपल्याला जन्मताच आपल्या बॉडीमध्ये अनेक केमिकलचे पर्सेंटेज आलेलं आहे. तर त्याच्यामुळे जर आपल्या पुढची पिढी वाचवायची असेल, आपल्याला सुदृढ राहायचं असेल
तर पहिली गोष्ट आपली जमीन वाचवली पाहिजे, शेतकरी वाचवला पाहिजे, तर आपला देश वाचणार आहे. एवढंच माझा तुम्हाला सगळ्यांना सल्ला. सर मला एक विचारायचंय, कारण माझ्या वडिलांच्या शेतामध्ये आंब्याची जुनी बाग आहे 30 वर्षापासूनची. तर तुम्ही जे आता मगाशी मी तुमचं कॉन्फरन्स अटेंड केलं विवा मार्टचं, त्यामध्ये तुम्ही म्हणलात की माझे 8 एकरमध्ये आंबे लावलेत, 4,500 झाड आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक मुद्दा कोट केला की ते 9 कोटीचे होणार आहेत. तेव्हापासून माझ्या डोक्यात विचार पेटलेत की हे 9 कोटीचं गणित काय, जरा थोडं एक्सप्लेन करा. सगळ्यांना सांगू इच्छितो, म्हणजे त्याचं असं मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको, थोडं क्लॅरिटी असणं गरजेचं आपल्या सगळ्यांना. माझं मत असं आहे की आपला शेतकरी पाठीमागं असण्याचं सगळ्यात एकमेव कारण आहे अकाउंटेबिलिटी नाही आहे त्याच्याकडे. गणित नाही मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गणित नाही. किती उत्पन्न आहे, किती खर्च आहे, किती मेहनत आहे, किती तर तो हिशोबच लावत नाहीये. तर आम्ही एक हिशोब लावला की जर आम्ही आता 4,500 केशर आंबा लावलेला आहे, आता 2 वर्षाची बाग आहे, अजून मे बी 2 वर्षानंतर ते फळं आमची सुरू होतील. आम्ही एक ॲव्हरेज पकडलेला आहे, जर एका झाडाला 20 किलो आंबे लागले तर 20 किलो गुणले 4,500, साधारण मला वाटतं 90,000 किलो होतील. ओके, 90,000 किलो होतील, म्हणजे 90 टनच्या आसपास तो माल जाईल. तर आज अमेरिकेला जो आंबा जातो, चायनाला आंबा जातो, जो आंबा एक्सपोर्ट होतो, त्या आंब्याचे रेट तुम्ही चेक करू शकता. ताई मी सांगितलंय खूप कमी सांगितलं, मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ताईने फेसबुक लाईव्ह केलेलं आहे, हे मी सांगितलंय कमी सांगितलं. तुम्ही जेव्हा आंबे येतात आपल्या इथे सुद्धा जे चांगले आंबे 4,000-4,500 रुपयाला पेटी असते, हे लक्षात घ्या. 20,000 रुपयाला पेटी असते 4 डझनची. म्हणजे असं नाही की आंबा हा ऍक्च्युली फळांचा राजा आहे, आणि आंबा हे सगळ्या सीझनमध्ये लोकांना खायला आवडतं. आंबा सगळ्या जाती पाती धर्माची लोक खातात, असं कुठलाच धर्म जात पात किंवा नाही की आंबा खात नाही, असं जगभरात आंबा खाल्ला जातो. लक्षात घ्या, जगभरात आंबा खाल्ला जातो. आम्ही हा पूर्ण विचार करून आंबा लावलेला आहे. तर आमचा असा प्रयत्न आहे की जर आपण 100% जर जैविक पद्धतीने शेती करतो आहे, तर आज ताई आमच्या पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जैविकचे सेपरेट मॉल आहेत. आपली ज्वारी जर समजा 30 रुपये किलोने जाती, तर ऑर्गॅनिकची ज्वारी ही 50-60 रुपये किलोने लोक घेतात. आज अनेक चांगले पैसेवाले लोक हे डायरेक्ट त्यांचे शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट आहे. मी तुम्हाला अजून एक वाक्य सांगू इच्छितो की जसं आपला फॅमिली डॉक्टर आहे, फॅमिली CA आहे, फॅमिली वकील आहे, तसं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक माणसाचा एक फॅमिली ऑर्गॅनिक शेती पिकवणारा शेतकरी असणार आहे. हे माझं तुम्हाला आज कमेंट, आणि हे 100% हे रिअल आहे. कारण काय की तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्ही समजा तुमच्याकडे पैसे करोड रुपये असतील, लक्षात घ्या, तुमच्याकडे पैशाचं पोतं आहे, पण तुम्ही पैसे खाऊ शकत नाही. खायला सात्विक अन्नच लागतं, म्हणजे सात्विक अन्न फक्त शेतकरी पिकवू शकतो. आणि मग जर का समजा आज आपल्या भारतामध्येच जर आपल्या ऑर्गॅनिकला जर एवढा मोठा भाव आहे, तुम्ही परदेशात बघा, कारण कुठल्याही देशामध्ये जो आंबा एक्सपोर्ट होतो त्या आंब्याचा रेट काय. आज अनेक आंबे आपल्या भारतातून एक्सपोर्ट होतात, कोकणात एक्सपोर्ट होतात, पण ते आंबे जे एक्सपोर्ट होतात त्याचे पैसे कोणाला मिळतात? व्यापाऱ्याला मिळतात मित्रांनो, कुठल्या शेतकऱ्याला मिळत नाहीये त्याचे पैसे. मग माझा प्रयत्न काय आहे की आज येणाऱ्या 2-4 वर्षानंतर जेव्हा मी स्वतः आंबा एक्सपोर्ट करेल आणि जेव्हा शेतकऱ्याला डॉलरमध्ये पैसे येतील, तेव्हा शेतकरी सुधारेल. डॉलरमध्ये कधी येणार? जेव्हा तो जैविक उत्पन्न बनवेल. जर जैविक बनवेल तर तो बाहेर जाणार ना. अनेक काळ आपला आंबा कोकणातला फेल गेला, कंटेनर माघारी आले, त्याच्यामध्ये केमिकलचं पर्सेंट सापडलं म्हणून. आणि मग जर का समजा आपण 100% ऑर्गॅनिक केलं आणि तो आंबा जर आपण बाहेर एक्सपोर्ट केला, तर मी तो 1,000 रुपये किलो, 1,000 रुपये किलोपेक्षाही जास्त रेट मिळू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की मग तो 1,000 रुपये नाही मिळाला, 500 रुपये जरी मिळाला तरी 4.5 करोड रुपये, मी तो 200 रुपये जरी मिळाले मित्रांनो तरी 1,80,00,000 रुपये. 100 रुपये मिळाले तरी 90 लाख रुपये. मला सांगाल हे माळरानावर जिथं आपल्या भाषेत काय म्हणतात की तिथं काहीच येत नाहीये, अशा ठिकाणी जर 7-8 90 लाख रुपये सगळे दगड गोटेच आहेत बघा. तिथं आम्ही हे जे काही झाड लावली, JCB चारा खातून झाडं लावली, आमचं डायरेक्ट असते, JCB चारा खातून आम्ही झाडं लावली ती, जिथं काहीच पिकत नव्हतं. मग मला सांगा मित्रांनो, जर अशा ठिकाणी करोड रुपयाचं उत्पन्न यायला सुरू झालं तर काय वाईट? माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे? प्रत्येक भारतीय शेतकऱ्यानं अशा पद्धतीने शेती करावी, चांगला माल पिकवावा, माल एक्सपोर्ट करावा आणि त्यांनी त्याची परिस्थिती बदलावी. शेतकरी सुधारला म्हणजे आपला देश सुधारणार आहे. हाच एक मेसेज मला तुम्हाला सगळ्याला द्यायचा. आमचं मिशन आहे विषमुक्त शेती, रोगमुक्त भारत. धन्यवाद ताई. मी तुम्हाला हे दाखवण्याचं कारण असं आहे, माझे वडील शेती करतात, मी खरं सांगते मी नाही शेतात जात, पण मला असं वाटतं जे कोणी आपले महाराष्ट्रातले देशातले शेतकरी आहेत त्यांनी उगा आंधळेपणाने मला पाणीच नाही, मला सोंगच नाही, मला तमकच आहे, मला ढमकच आहे हे करत बसू नका. योग्य पद्धतीची प्रशिक्षण घेऊन शेती केली पाहिजे. आणि तुम्हाला का मी माननीय विजय गुंड सरांचा परिचय करून दिला, त्यांची एकदा भेट घ्या. आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस काश्मीरपर्यंत काम करतोय. आपला प्रॉब्लेमच आहे महाराष्ट्रीयन लोकांचा, जिथं पिकतं तिथं विकत नाही. आणि कसं असतं माहितीये का, घर की मुर्गी दाल बराबर, कौतुक नाही
पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं कौतुक नाही, ते कौतुक नाशिकातल्या भक्ताला आहे, ते कौतुक आमच्या इकडच्यांना आहे. तसंच असतं ते. तर तुम्हाला माझं सांगणं आहे की तुम्ही या शेतीसाठी माननीय विजय गुंड सरांची भेट घ्या. मी स्वतः या संदर्भामध्ये माझ्या वडिलांच्या, आमच्या अण्णाच्या शेतात जे आंबे आहेत आता आधुनिक पद्धतीने करायला घेते. आता त्यांना घरी गेल्यावर सांगितलं धक्काच बसेल माझा, पण मी करणार आहे हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही पण करा. काय